हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून. मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 टमाटा मीडियम साईजचा तो पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. इथे बघा 1 वाटी मी ही मसुराची डाळ आहे मैत्रिणींनो. ह्या मसुराच्या डाळीपासून आपल्याला खूप छान अशी मी टिफिनसाठी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर कशी बनवायची ते बघूया. इथे गॅस पेटवून घेणार आहे. अगदी शॉर्टकट व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, झटपट होणार आहे. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी मी जशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही करून पहा. खूप झटपट होती आणि टेस्टी पण होती. इथे कढई गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी साधारण इथे 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही जिरं पण छान फुललं की त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचेत. आणि कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे बघा, मऊ होईस्तोवर अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता मीडियम साईजचा टमाटर टाकून घेऊया. बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून पण टमाटे टाकायला जर वाटले तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता. भाजी वाढवायची असेल तर कांदे पण वाढू शकता, कारण कांदा टमाटा भरपूर असला की भाजीला खूप छान टेस्ट येते. आता कांदा टमाटा चांगला मऊ होईस्तोवर आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर इथे हळद टाकून घेऊया 1 चमचा. एक चमचा छोटा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे बघा. आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आता हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचेत बघा. थोडी कोथिंबीर टाकूया. पाहू शकता तुम्ही मसाले कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर छान हा मसाला आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे मसुराची डाळ बघा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली ती डाळ टाकून देऊया. अगदी झटपट आहे मैत्रिणींनो रेसिपी. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण पहा. लाईक करायला विसरू नका. आता ही मसुराची डाळ आपल्याला कांदा टमाट्यासोबत मसाल्यासोबत छान परतून घ्यायची अशा पद्धतीने. आणि शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही, झटपट शिजती ही, लवकर शिजल्या जाते. वाफेव आपल्याला ही शिजून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा. इथे 1.5 वाटी मी पाणी टाकून घेते. कारण मला ही पातळ नाही बनवायची किंवा एकदम सुकी पण नाही करायची, ओलसर ही भाजी बनवायची मला, थोडीशी ओलसर. आता ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया 1-2-3 मिनटं. 2-3 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची.
तर पाहू शकता पाणी पण सर्व आटलेलं आहे त्याचं. वर खाली करून घेऊया आपण भाजी आता. मस्त ही मसुराची भाजी झालेली आहे डाळीची. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. पाहू शकता किती छान दिसते आपली भाजी. तर ही रेसिपी मैत्रिणींनो कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी करणार का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला की ताई मी करणार म्हणून. आणि कशी झाली ती पण मला तुम्ही सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.